नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयांवर आधारित सामान्य ज्ञानाचे 35 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, आफ्रिकेला काळे खंड का म्हणतात याचं कारण सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, तेथील बराच भाग अज्ञात होता। ऑप्शन सी बरोबर आहे। आफ्रिका खंडाला काळे खंड म्हणतात कारण आफ्रिकेतील बराच भाग हा अज्ञात होता, त्यामुळे आफ्रिकेला काळे खंड म्हणतात। ऑप्शन सी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा। वारे हवेच्या जास्त दाबाकडून डॉट डॉट कडे वाहतात आणि याचं उत्तर असणार आहे वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात। ऑप्शन सी बरोबर आहे। वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात। प्रश्न क्रमांक 3 पहा। उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे डॉट डॉट कडे वळतात आणि याचं उत्तर आहे उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात। ऑप्शन सी बरोबर आहे, पश्चिमेकडे वळतात। प्रश्न क्रमांक 4 पहा। भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात कशी असते ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा ही ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। ऑप्शन सी बरोबर आहे, ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। प्रश्न क्रमांक 5 पहा। गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात डॉट डॉट कडे वाहतात आणि याचं उत्तर आहे गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धामध्ये ऑप्शन डी 40 अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात। ऑप्शन डी बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन काय होते ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी शेतसारा। ऑप्शन सी बरोबर आहे। शेतसारा हा काय होता तर पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं। प्रश्न क्रमांक 7। 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम काय झालेला होता ते सांगायचं आहे तर 1857च्या उठावाचे अनेक परिणाम झाले, त्यातील मुख्य परिणाम म्हणजे राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढलेला होता। हा 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम होता। ऑप्शन डी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 8। मध्य प्रदेशातील डॉट डॉट येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत आणि याचं उत्तर आहे मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत। ऑप्शन बी बरोबर आहे, भीमबेटका। प्रश्न क्रमांक 9। पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते आणि याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते। ऑप्शन सी बरोबर आहे। तर आत्माराम पांडुरंग तरखडकर, रा गो भांडारकर आणि न्यायमूर्ती म गो रानडे हे 3 काय होते प्रार्थना समाजाचे नेते होते, पण गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी प्रार्थना समाजाचे नेते नव्हते। ऑप्शन सी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 10। शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते। आता काही जण म्हणतील की ऑप्शन सी देखील बरोबर आहे, ते स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशाहच्या प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी, तर हे देखील कारण आहे, पण मुख्यतः जर कारण बघायला गेलं तर ऑप्शन डी बरोबर आहे आपलं। मुख्य कारण काय होतं तर सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होतं, त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी केलेली होती। ऑप्शन डी बरोबर आहे। प्रश्न 11 पहा। 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते तर 1757ला प्लासीची लढाई झाली होती, त्याचं प्रमुख वैशिष्ट्य होतं ऑप्शन सी शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने ही 1757ची प्लासीची लढाई जिंकलेली होती। ऑप्शन सी बरोबर आहे। शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकलेली होती। प्रश्न क्रमांक 12। कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केलेला होता तर कोकणात इंग्रजांविरुद्ध फोंड सावंतांनी उठाव केलेला होता। ऑप्शन ए बरोबर आहे, फोंड सावंत। प्रश्न क्रमांक 13। हवा प्रसरण पावली की डॉट डॉट होते आणि याचं उत्तर आहे हवा प्रसरण पावली की हवा विरळ होते। ऑप्शन सी बरोबर आहे, विरळ होते।
प्रश्न क्रमांक 14, दोन महायुद्धाच्या दरम्यान किती वर्षांचा कालावधी होता? तर दोन महायुद्धांच्या दरम्यान 20 वर्षांचा कालावधी होता. ऑप्शन ए बरोबर आहे, 20 वर्षांचा. प्रश्न 15 पहा, डॉट डॉट यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. तर आपण मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतो? ऑप्शन बी बरोबर आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. ऑप्शन बी बरोबर आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आर्य समाज ही एक काय नव्हती, तर ही क्रांतिकारी संघटना नव्हती, तर ही धार्मिक सुधारणा करण्यासाठीची एक समाज होता, धार्मिक सुधारणा करत होता तो. पण हे अभिनव भारत अनुशीलन समिती आणि युगांतर ह्या काय होत्या, तर ह्या क्रांतिकारी संघटना होत्या. आणि ऑप्शन सी जे आहे आर्य समाज हे काय होते, तर धार्मिक सुधारणेबाबतची स्थापना केलेली एक संस्था होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉट डॉट होते. तर पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते वुड्रो विल्सन. ऑप्शन 3 बरोबर आहे, वुड्रो विल्सन. प्रश्न क्रमांक 18, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? तर ते होते विनोबा भावे. विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय डॉट डॉट येथे होते. तर राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय जिनेवा या ठिकाणी होते. ऑप्शन सी बरोबर आहे, जिनेवा. प्रश्न क्रमांक 20, 1954 साली डॉट डॉट यांनी पंचशील तत्वे मांडली. तर पंचशील तत्वे ही 1954 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेले आहेत. ऑप्शन बी बरोबर आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 21, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत डॉट डॉट स्थायी सदस्य असतात. आणि याचं उत्तर आहे, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत 5 स्थायी सदस्य असतात. ऑप्शन सी बरोबर आहे, 5. प्रश्न 22, उपराष्ट्रपती हे डॉट डॉटचे पदसिद्ध सभापती असतात. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही ते सांगायचं आहे. तर खालीलपैकी उपमहापौर हे अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचे सहाय्यक अधिकारी असत नाहीत. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर कोलकाता उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. ऑप्शन सी बरोबर आहे, कोलकाता. प्रश्न क्रमांक 25, निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर सीमा सुरक्षा दल याचा निमलष्करी दलात समावेश होतो. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार ऑप्शन बी राष्ट्रपतींना असतो. ऑप्शन बी बरोबर आहे, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 27, अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? तर अलिप्ततावादी चळवळीमध्ये ऑप्शन डी ट्रुमन यांचा समावेश नाही आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला डॉट डॉट असे म्हणतात. तर अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला दीर्घिका असे म्हणतात. ऑप्शन बी बरोबर आहे, दीर्घिका. प्रश्न 29, अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस डॉट डॉट म्हणतात. तर अमावस्येला आणि पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस उधाणाची भरती असे म्हणतात. ऑप्शन बी बरोबर आहे, उधाणाची भरती. प्रश्न क्रमांक 30, अवकाश प्रक्षेपणासाठी डॉट डॉटचा उपयोग करतात. तर अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. ऑप्शन ए बरोबर आहे, अग्निबाण. प्रश्न क्रमांक 31, रिस्टर हे डॉट डॉट तीव्रता मोजण्याचे एकक आहे. तर रिस्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन सी बरोबर आहे, भूकंप. प्रश्न 32, डॉट डॉट पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईट पासून मिळवले जाते. ऑप्शन बी बरोबर आहे, बॉक्साईट पासून. प्रश्न क्रमांक 33, डॉट डॉट हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. तर जगातील सर्वात मोठे धरण आहे भाकरानंगल. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34, कात
डॉट डॉट या वृक्षापासून बनवतात, तर कात खैर या वृक्षापासून बनवतात. ऑप्शन डी बरोबर आहे, खैर. प्रश्न क्रमांक 35. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? आणि उत्तर आहे ऑप्शन सी, धूपगड हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञानावरचे 35 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच पुढे व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.